50,000 पगारावर किती होम लोन मिळू शकते? बँक कशी ठरवते पात्रता? जाणून घ्या EMI चे गणित। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र वाढत्या घराच्या किमतीमुळे आजच्या काळात होम लोन शिवाय घर खरेदी करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे। अशा वेळी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की आपल्या पगारानुसार बँक किती होम लोन मंजूर करू शकते। जर तुमचा मासिक इन हँड पगार 50,000 असेल तर तुम्हाला चांगल्या रकमेचे होम लोन मिळू शकते। मात्र बँका फक्त पगार पाहून कर्ज मंजूर करत नाहीत, त्यासाठी आर्थिक क्षमता, EMI भार आणि क्रेडिट इतिहासाचे गणित पाहिले जाते। बँका कशी ठरवतात होम लोनची पात्रता? होम लोन मंजूर करताना बँका प्रामुख्याने FOIR फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो या सूत्राचा वापर करतात। सामान्यतः बँक असे मानतात की एखादी व्यक्ती आपल्या एकूण मासिक उत्पन्नातील 50 ते 55% रक्कम EMI भरण्यासाठी वापरू शकते। उर्वरित पैसा घर खर्च, बचत आणि इतर गरजांसाठी आवश्यक मानले जातो। याचा अर्थ जर तुमचा मासिक पगार 50,000 असेल तर तुमची एकूण EMI क्षमता साधारण 25,000 पर्यंत असू शकते। 50,000 पगारावर किती होम लोन मिळू शकते? सध्याचा सरासरी होम लोन व्याजदर 8.50% ते 9% गृहीत धरला आणि तुमच्या आधीपासून कोणताही कर्ज नसल्यास तुम्हाला पुढील प्रमाणे कर्ज मिळू शकते। 20 वर्षाच्या कालावधीसाठी होम लोन। जर तुम्ही 20 वर्षे परतफेड कालावधी निवडला आणि व्याजदर 8.75% धरला तर बँका साधारणपणे 26 लाख ते 28 लाखापर्यंत होम लोन देऊ शकतात। या कर्जावर मासिक EMI अंदाजे 23,000 ते 25,000 दरम्यान राहू शकते। 30 वर्षाच्या कालावधीसाठी होम लोन। जर तुम्ही 30 वर्षाचा दीर्घ कालावधी निवडला तर EMI चा भार कमी होतो आणि लोन पात्रता वाढते। अशा परिस्थितीत 32 लाख ते 36 लाखापर्यंत होम लोन मिळू शकते। दीर्घ मुदतीमुळे EMI बँकेच्या पात्रतेच्या मर्यादेत राहते। या 3 कारणामुळे कमी जास्त होऊ शकते लोन रक्कम। 1. आधीपासून सुरू असलेले कर्ज। जर तुमच्या 50,000 पगारातून आधीच 5,000ची कार लोन किंवा इतर EMI जात असेल तर बँक तुमची EMI क्षमता कमी मानते। अशा वेळी EMI पात्रता 25,000 वरून 20,000 पर्यंत कमी होऊ शकते। परिणामी मिळणारी लोन रक्कम ही कमी होऊ शकते। 2. क्रेडिट स्कोर महत्वाचा। जर तुमचा सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँका कमी व्याजदरात कर्ज देण्याची शक्यता वाढते। मात्र कमी स्कोर असल्यास व्याजदर वाढू शकतो, कर्ज मंजुरीला अडथळा येऊ शकतो, काही वेळा अर्ज नाकारलाही जाऊ शकतो। 3. को ऍप्लिकंट मुळे वाढू शकतो क्षमता। जर तुमची कर्ज पात्रता कमी वाटत असेल तर तुम्ही काम करणारे पती, पत्नी किंवा पालकांना सह अर्जदार म्हणून जोडू शकता। दोघांचे मिळून मासिक उत्पन्न 80,000 ते 1 लाख झाल्यास 50 लाखापेक्षा जास्त होम लोन मिळण्याची शक्यता वाढू शकते। तज्ञाचे मत। आर्थिक तज्ञाच्या मते बँक जास्त कर्ज देण्यास तयार असली तरी निर्णय घेताना उत्पन्न, बचत आणि भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेणे आवश्यक आहे। घर खरेदी करताना केवळ EMI नव्हे तर डाऊन पेमेंट, नोंदणी खर्च, इंटिरियर खर्च आणि आपत्कालीन निधी याचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते। योग्य आर्थिक नियोजन केल्यास 50,000 पगारावरही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते।